शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, हक्काचा पीक विमा तसेच इतर शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटना तसेच रासप यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। या संदर्भात संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल बाबासाहेब घुमरे यांनी तहसीलदार करमाळा यांना निवेदन दिले आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे। शेतकरी उत्पादन खर्चात झालेली वाढ, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती आणि वाढता कर्जबोजा यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटना तसेच रासप या संघटनेने देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राज्य शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, पीक विमा कंपन्यांकडून योग्य व वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, तसेच शेतकरी हिताच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी केलेली आहे। दरम्यान शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास 19 जून वार शुक्रवार रोजी सकाळी 11:30 वाजता तहसील कार्यालय करमाळा येथे एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे। या आंदोलनात विविध शेतकरी संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे। सदरचे निवेदन देतेवेळी विविध संघटनेच्या पदाधिकारी व प्रमुखांनी उपस्थिती लावली होती। अशोक लवंगारे, क्रांतिकारी शेतकरी संघटना। आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर कालपासून अन्नत्याग आंदोलन जे करीत आहेत त्यांना कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती झाली पाहिजे। एकतर त्यांना समर्थन देऊन आज आम्ही निवेदन देतोय। आता हे शेतीच्या बाबतीत एवढं बोलायचं म्हणलं तर आम्ही स्वतः शेतकरी, एक उदाहरण सांगतो। माझा एक एकर कांदा होता, आता 7.25 रुपयांनी दिला, त्याचे पैसे फक्त 30,000 रुपये होते आणि माझा खर्च झालाय 50,000 रुपये। मग मला सांगा, एवढं सरकारचे लोक आहेत, ही मोठ्या गाड्याने फिरायचं, शेतकऱ्याचं स्वप्न काय? शेतकऱ्याने असंच का कर्ज बाजारीच का कायमस्वरूपी? कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि भविष्यात हे उत्पादन खर्च नाही आणि हमी भाव, मालाला हमी भाव मिळाला पाहिजे। आणि आता मला सांगा, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, मग जगायचं कसं? मग हे असा जे प्रश्न आहे हे अवघड आहे। भविष्यात पीक विमा एक आपला मिळालेला नाही। मला सांगा, शेतकरी पहिला 1 रुपयात पीक विमा भरत होते, आता काय परिस्थिती आहे? ती स्कीम शासनाने बंद करून टाकली, याचा उपयोग नाही। मग कशासाठी? शेतकरी आत्महत्येची दररोज 7-8 आत्महत्या होत्यात, ती भविष्यात वाढते आणि सरकारला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे।